कॅप ज्या स्पॉन्सर केल्या ते प्रवीणजी ओसवाल, लक्ष्मी सिलेक्शन. टॉस का बॉस राहुल फुलफगर, महावीर प्लाय. LED स्क्रीन जिंद्रेन वियर मुंबई. यूट्यूब लाईव्ह मायक्रोस्कॅन. बॅट आणि बॉल किट स्पॉन्सर्ड जमात राजी मुठा 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 जयवंत मेटल. मॅचकडे जाऊया. आपण स्पॉन्सरची नावं घेणारच आहोत, त्यांना धन्यवाद देणारच आहोत. सलामीला आलेली जोडी राजस्थान रॉयल्सची संजम, बॉलर संजम, डॉक्टर संजम आणि बॅट्समन आहेत ते दक्ष परमार आणि शुभम. डॉक्टर अंजम ना, दोन धावा दक्ष परमारने खातं उघडलेलं आहे राजस्थान रॉयल्स. दक्ष ओसवाल. पुन्हा एकदा डबल. 2 धावा दिव्यांश टायटनचे डॉक्टर संजम. सांगतो डॉट बॉल डॉक्टर संजम दिव्यांश टायटन. रिव्हर्स खेळायचं होतं, कलेक्शन करता आलं नाही. एसटी रक्षकाला चेंडू अडवता आला नाही. दुसरी धाव धोक्याची होऊ शकते. 2 धावा. तिसरी धाव मिळेल का? विकेट. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होत आहे. तिथे आपण पाहतोय शुभम बॅक टू द पवेलियन, रन आउट. आम्हाला पण सवय लागली कॉमेंट्री करताना, चौकार षटकार विकेट आले की डीजे वाजतो, म्हणून बरेच वेळा आम्ही थांबतो. कधी कधी चौकार वगैरे आला तर वाजवत जा, कधी कधी एखाद्या वेळेस लाईव्ह. ओके, थँक्यू. थोडं गाणं वाजलं ना जीवनामध्ये की टेन्शन दूर होतं जरा. इव्हेंट साऊंड सिस्टम आपण पाहतोय. फलंदाज बाद झाला. धावची धावसंख्या झाली आपण पाहतोय राजस्थान रॉयल संघाची 6. हे सावर कोण काय रवी जैन जे कीपिंग करतायत, विकेट कीपर. नवीन बॅट्समन निकेश जैन आलेले आहेत नवीन फलंदाज. निकेश जैन. हो, फिल्डिंग खराब. ढेंगेतून बॉल पसार झाला आणि चौकार मिळाला तो नवीन आलेले फलंदाज निकेश जैन. 4 धावांनी धावसंख्या होते राजस्थान रॉयल संघाची 10. 1 विकेट. शुभम बाद झालेत. मस्त फटका ऑफ साईडला. ऑन साईडला कोणीही मारतो, ऑफ साईडला बघा. षटक संपलंय. धावा आल्यात त्या 11. पहिल्या षटकामध्ये डॉक्टर संजन 11. 1 विकेट घेतलेली शुभमची. 11 धावा दिलेल्या आहेत. आपण पाहता मॅच 5वी मॅच आहे. रनआउटची विकेट आली होती, सांघिक विकेट आली होती, सांघिक बळी. इथे आपण पाहतोय की सेकंड राऊंडची आता जी दुसरी मॅच आहे 5वी, म्हणजे 1 मॅच जिंकलेली आहे राजस्थान रॉयलनं. दिव्यांश टायटन जो मागच्या वर्षीचा विजेता आहे ते मात्र 1 मॅच हारलेले आहेत आणि या सेकंड राऊंडमध्ये म्हणजे दुसऱ्या मॅचमध्ये खेळत आहेत. नेल्सन आकडा आपण पाहतोय स्क्रीनवर. 11-1 तिन्ही 1 आहेत. 11-1 जयंती आणि 1 ओव्हर. सगळीकडे 1 आहे. रवी आलाय. रवी जैन एक चांगला खेळाडू आहे या संघाचा, दिव्यांश टायटन संघाचा रवी जैन. आणि समोर आहे तो फलंदाज निकेश ऑफ साईडला फटके मारतोय. 1 चौकार त्याने मारला. दुसरी धाव होते धोक्याची, पण 2 धाव पूर्ण झाल्या. निकेशला तिसरी घ्यायची, थांबलाय. 2 धावांनी निकेश 7 वर पोहोचतोय. संघाची धावसंख्या होती ती 13. 1 बाद 13. बाद झालेला शुभम धावचित झाला, रनआउट झाला. जैन प्रीमियर लीग आपण पाहतोय जल्लोषात शानदार 16 आपण इथे पाहताय.
निकेशला रिव्हर्स खेळायचं होतं, किपरला बॉल अडवता आला नाही, पंचांचा इशारा नाही, बॅटला लागला का? बाईज आहे, बाईज आहे, बाईजचा इशारा येतोय. आडव्या बॅटनं मारला मिड विकेटला, चांगली फिल्डिंग, पण 2 धावा मात्र मिळत आहेत त्या फलंदाज निकेशला ना, दक्षला. 2 धावांनी संघाची धावसंख्या 15. हो, व्हॉट अ शॉट, मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून गोळीच्या वेगाने स्वीट साऊंड, चौकार दक्ष बॅटमधून. टायटन संघाचा देवेश पालरेचा देवा, टीम कॅप्टन ना, टीमचा कॅप्टन देवा, देवा हो देवा, गणपती देवा टीमचा कॅप्टन आहे, सरदार आहे. आणि समोर बॅट्समन आहे तो दक्ष, निकेश. दक्ष आता नॉन स्ट्रायकिंगला 2 चौकार मारलेत, निकेशने पण 1 चौकार मारला. धावसंख्या आहे 26, 13 धावांच्या सरासरीने धावतोय निकेश. वा, व्हॉट अ बॅटिंग, ऑफ ड्राईव्ह केलं चेंडूला, 1 धाव घेतली, दुसऱ्या धावसाठी निकेश. आणि 2 धावा मिळतात त्या फलंदाज निकेशला ना, 2 धावा मिळतात म्हणजे 1+2, 3 धावा मिळतील. ड्रीम्स क्रिकेट, ड्रीम्स क्रिकेट, जैन प्रीमियर लीग लोणावळा. मस्त बॉल, फ्री हिट होती ना या बॉलवर, नव्हती का? नो बॉल नव्हता, ओके, डॉट बॉल. मस्त गोलंदाजी देवेश. रिव्हर्स मारायचं होतं फलंदाज निकेशला. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतो ती राजस्थान रॉयल संघाची धावसंख्या झाली ती 30, 1 शुभम बाद झालेला फलंदाज, 1 हो, स्ट्रेट ड्राईव्ह केला लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून, पण लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू उचलणार तोपर्यंत 2 धावा इथे पुन्हा एकदा निकेशला मिळतात. निकेश चांगली फलंदाजी करतोय, त्यानं ओळखलाय. 32 पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 15, 26 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत देवानं 6 दिल्यात. रिव्हर्स फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, आणि इथे मात्र अंपायर बातचीत करतील. तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. थर्ड अंपायर, तिसरे पंच, थर्ड अंपायर या ठिकाणी मस्त थ्रो केलाय गौतम. बघूया आता हात लागलाय की बॉल लागलाय, इथे चेक केलं जाईल. थर्ड अंपायर, तिसरे पंच आमचे
या ठिकाणी बघतील, शहानिशा करतील. एक बॉटल हरवलेली आहे आमच्या अक्षय, एक बॉटल हरवली आहे, कोणाला मिळाली असेल. जादूची बॉटल आहे त्याची, ग्रीन कलरची, ग्रे आणि ब्ल्यू. उत्तम भाई यांचा चिरंजीव. ती बाटली मिळाली असेल तर. आणि विकेट आहे, अंपायर सांगतात विकेट आहे. अंपायर सिंगल का डबल? डबल आहे ना, तो नॉन स्ट्राईकला कसा येईल? मग मी तेच बोलतो ना, 35 झालेत. मयूर मयूर वाट शॉट, अच्छी चांगला शॉट होता. तेवढीच फिल्डिंग, ताकदवान फिल्डिंग. 2 धावा मिळतात त्या फलंदाज दक्षला 2 धावा मिळतात. सुरुवातीला आलेला फलंदाज व्हाईट बॉल आणि तो चाललाय स्टँडच्या पाठीमागे, अडवला जातोय चेंडू. तिसरी 4 धावा आणि त्या व्हाईट बॉल 5 पंजा. वाई प्लस 4 5 धावा मिळतात राजस्थान रॉयल्स संघाला. ही जी वेळ असते ना, संध्याकाळ पण नाही आणि रात्र पण नाही, ती खराब असते थोडी, ती खराब असते. ज्याला आपण गोरज शुभमुहूर्त असं म्हणतो. गाई घरी परतण्याची जी वेळ असते आणि या गोरज शुभमुहूर्तावर सुरू असलेला हा सामना राजस्थान रॉयल्स आणि एका बाजूला दिव्यांश टायटन. 2 धावा इथे मिळतात. दक्ष मस्त बॅटिंग करतोय, पुन्हा एकदा 2 धावा घेतोय. सिंगल डबल धावफलक हालता ठेवतात. मयूर 46. वाह काय फटका आहे यार,
स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग आणि लॉंग अपच्या मधून चौकार. मयूर पहिला 2 मग 5 रन आले, मग 2 आणि 4. सिंगल घेतली का नाही? वाईट प्लस 1 आहे. वाईट प्लस 1 आहे. फक्त वाईट 51 मी म्हणाला ना वेळ थोडी खराब असते. बघूया दोन्ही अंपायर बातचीत करतील, योग्य ते निर्णय देतील. वाईट बॉल नाहीये म्हणजे 50च. 50 धावा धावफलकावर लागल्यात. अर्धशतक राजस्थान रॉयल्स. लास्ट बॉल मयूर आणि स्ट्राईक एंडला दक्ष. वाह काय बॅटिंग केले दक्षने. अभी लगा रविजन सांगतो एक घेतले. दुसऱ्या धावेसाठी धावतात. अंपायरचा इशारा आलाय. इशारा आल्याशिवाय बोलू नका. व्हाईट बॉलचा 1+2 3 धावा मिळत आहेत. 53 धावा 2 विकेट राजस्थान रॉयल्स. विकेट आहे 3 विकेट 53. रोहित रनआउट झालेला आहे. 50 किती झालं? 54 झालं का? 54 सिंगल आलेली आहे. 54 आउट कोण झालं? रोहित ना. रन आहे का नाही आताची? कीपर कोण होता? सिंगल. मगाशी पण मला एवढ्याच रन झाल्या होत्या राजस्थान रॉयल्सच्या. 54च झाल्या होत्या. पुन्हा एकदा 55 करायचे आहेत. मगाशी दुपार होती म्हणजे आता संध्याकाळ आहे. थोडा आता तुम्हाला लाईटमध्ये आणि उजेडामध्ये फरक पडतो खेळताना. आम्हालाच फरक पडतो इथे दिसताना. हा अंधुक प्रकाश आहे. सांज प्रकाश ज्याला आपण म्हणतो. अशा वेळेला पूर्वी युद्ध बंद व्हायची. आता युद्ध रात्री चालू होतात. हॅलो हॅलो राहुल जातूट सरांना विनंती की आपण इकडे लगेच या. जैन प्रीमियर लीग आपण पाहतोय सीझन 3. राहुल सरांना विनंती आहे की आपण इकडे यायचंय समालोचन कक्षामध्ये.
आपण इथे पाहतोय आपल्याला ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेली आहे, फूड कोर्ट मुकेशजी परमार सर, ग्राउंड बाउंड्रीसाठी प्रकाशभाई पत्रावाला, ट्रॉफी स्पॉन्सर्स आपल्याला केलेले आहेत त्या प्रकाशभाई पत्रावाला, अशोकजी चव्हाण, टी काउंटर कॅपसाठी आपल्याला स्पॉन्सर प्रवीणजी ओसवाल, त्याच्यानंतर LED जीत रेन वियर मुंबई, यूट्यूब लाईव्ह मायक्रो स्कॅन, टॉस का बॉस राहुल फुलफगर, महावीर प्लाय, बॅट आणि बॉल्स किट जयवंत मेटल मुथा यांच्याकडनं, टी कॉफी स्पॉन्सर्ड ललितजी सिसोदिया, कुमकुम जनरल स्टोअर्स, ज्यूस काउंटर रमेशजी राठोड, नाकोडा ज्वेलर्स, भूपेंद्र स्टील, पाणी काउंटर हिराचंदजी फुलफगर, राजेंद्र ट्रेडर्स, ऑर्गनाइज बाय जैन क्रिकेट ग्रुप. जबरदस्त आयोजन. अंपायर थोडे त्यांना पण थोडंसं विश्रांती पाहिजे. हां, एक लाईट पण आपली चालू होईल. जैन प्रीमियर लीग 2026 सीझन 3 टायटल स्पॉन्सर्ड आदरणीय आशिषजी शहा, डिलक्स टाइल्स, ऑक्शन स्पॉन्सर्ड वृषाली किरण काकडे. फर्स्ट प्राइज आपल्याला दिलेलं आहे ते जयंतीलालजी ओसवाल हू ज्वेलर्स, HHO ज्वेलर्स. सेकंड प्राइज रमेशजी चव्हाण, भारत सॉमिल. या सगळ्यांनी खरं तर आपल्याला भरपूर मदत केलेली आहे आणि या सगळ्यांना जैन प्रीमियर लीगच्या वतीने धन्यवाद. काय क्रिकेटवर बॉलर है निकेश ओसवाल. कोण कोण आले? निकेश ओसवाल. निकेश ओसवाल इथं निकेश जैन लिए सर, जैनच दिले, जैनच दिले. निकेश बॉलर नाही ना नो बॅट्समन कोण कोण आहे? यू आर राईट सर. तुम्ही मलाच बोलला नाही नाही दादा नाही बोलणार. तू बॅट्समन confirm कर, मी हो बोलतोय. बॅट्समन बॅट्समन देवेश स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला गौतम. गौतम देवेश आणि गौतम दोघेही पालरेचा बंधू. पहिला चेंडू अंधाराचा फायदा, कारण आत्ताच लाईट लागलेला आहे, उजेड थोडा कमी आहे आणि पहिला डॉट बॉल टाकलाय तो गोलंदाज निकेश, RR राजस्थान रॉयल्स. आणि एका बाजूला दिव्यांश टायटन. पहिली धाव इथे मिळते, 2 आले. 2 धावा इथे मिळतात त्या देवाला. कॅप्टन आहे, एका बाजूला निकेश आहे. आपण पाहतो राजस्थान रॉयल आणि दिव्यांश टायटन. रिव्हर्स खेळायचं होतं, रिव्हर्स खेळायचं होतं देवांशला. डॉट बॉल आलाय, पहिला डॉट बॉल, नंतर 2 बॉल, नंतर 2 रन आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. विकेट किपर दक्ष
निकेश. हो हो, देवांशने जबरदस्त फटका मारला. बघूया अंपायर काय निर्णय देत आहेत, कारण तो नॉन स्ट्रायकरला उभा असलेला गौतमच्या अंगाला लागला आणि हवेत उडाला. बघूया पंच काय निर्णय देत आहेत. फलंदाज बाद. गौतम एकही न बॉल खेळता देवांश 2 धावाकडून बाद झालाय. झेल बाद झालाय. एक विचित्र झेल नॉन स्ट्रायकरच्या बॅट्समनला लागला आणि वरती उडाला हवेमध्ये. दुर्दैवरित्या बाद झाला देवांश. धावा आहेत त्या 2. बॅड लक आहेत, काहीच करू शकत नाही आपण. शेवटी दैव जाणेले कोणी. रवी जैन आलेला आहे. धावा फक्त 2 आहेत, करायच्या आहेत जिंकण्यासाठी 55 धावांचा पाठलाग करायचा. अंडरआर्म आहे, सर्कल आहे. सर्कलचं हे क्रिकेट आहे. गोल राऊंड आहे, वर्तुळ म्हणजे हाफ राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये सुरू असलेली ही जैन प्रीमियर लीग 3रं सीझन आहे. उद्घाटन सोहळा अतिशय शानदार आपण बघितला. रवी जैन अष्टपैलू खेळाडू रवी जैन पुन्हा एकदा डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये निकेश आणि इथं मात्र बॅक टू द पॅव्हिलियन गौतम. या अगोदर गौतमच्या अंगाला लागून झेल उडाला होता. आता गौतमच बाद झालाय. सलामीची जोडू मैदानातून बाहेर. एक पण बॉल त्याला खेळायला मिळाला नाही. समकित बॉलर निकेश. बघा निकेश चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. RR राजस्थान रॉयलने एक मॅच जिंकलेली आहे. समकित रवी जैन स्ट्राईक एंडला. निकेशनं मारला मिड विकेटला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावसाठी रवी जैन धावतो. जोरदार अपील. अंपायर आपल्या जागेवर. अपील करण्यात आली होती. रनआउट साठी अपील करण्यात आली होती आणि बघूया दोन्ही पंचांमध्ये बातचीत सुरू आहे. 2 धावा झाल्या होत्या ना. चेक करण्यात येईल. बघूया काय अंपायर म्हणतात. अर्धा 1 तास असं थंडी पडत तोपर्यंत. लोकेटेड डिस्टन्स टाइम कमी आपल्याकडे. हो विकेट. फलंदाज बाद आहे. थर्ड रनला आउट आहे का सेकंड रनला? थर्ड ला. आर्ग्यू करू नका तिकडे. टाइम वाढू घालू नका. चला अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आउट कोण झालं? रवी जैन मालदाडे आउट झालाय. बघा पंचांचा निर्णय त्याने मान्य केलाय. खेळाडू व्यक्ती क्रिकेटमध्ये महत्वाची आहे, कारण सचिन तेंडुलकर सारख्या क्रिकेटचा जो देव आहे त्याला 8 ते 9 वेळा खोटा आउट दिला गेला आणि तो स्वतः मान खाली घालून बाहेर गेला, म्हणून तो क्रिकेटचा देव झाला. आणि रवी जैनने पण तेच केलंय. पंचांचा निर्णय त्याने मान्य केलेला आहे आणि 2 धावा मात्र मिळालेल्या आहेत त्या रवी जैनला. 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. ओव्हर झाली का? बॅट्समन कोण आहे? पहिले बॅट्समन सांगतो. नाही बॅट्समन कोण आले? तिचा अपडेट नाही आलाय. बॉल किती आहे बघा. विकी 0 हँग होईल. डोंट वरी. आता चेक मध्ये टॉस पुढची मॅच धनलक्ष्मी आणि सूरज स्मॅशर्स ना. धनलक्ष्मी आणि सूरज स्मॅशर्स यांच्यामध्ये टॉस करण्यात जाईल. राहुल सर यांना विनंती आहे टॉस करण्यासाठी. राहुलजी. 1 ओव्हरमध्ये 4 झालेले आहेत. विकेट गेलेले आहेत 3 आणि आता जिंकण्यासाठी करायचे आहेत तुम्हाला 52 धावा. 18 चेंडू आणि 52 करायचे आहेत. हा 55 हा 4 झाले. 51 करायचे आहेत. 4 झालेले आहेत. बॅट्समन कोण आलाय? 51 करायचे आहेत. आणि बॉलर न्यू बॉलर शुभम. नवीन बॉलर शुभम आणि विकी आलेला आहे. स्ट्राईकला कोणी विकी? लेग बाईची एक धाव आलेली आहे. स्ट्राईकला कोण होता आता? विकी. लेग बाईचे आले. एक धाव आलेली आहे. 50 धावा अजूनही करायच्या आहेत.
धनलक्ष्मी on the toss and bat first. Bowling, fielding pass, field pass. 3 आले आता. 3 धावा आलेल्या आहेत. 8 रन झाले. 8 धावा धावफलकावर. आता कोणाला आता विकी मी काय म्हणताय बोलताना आपला आवाज जातो त्यामध्ये तर जर आपण हळू बोलू म्हणजे ते युट्यूब मध्ये दिसतं आवाज येते 22चा सिंगल. स्कोर आपण पाहतो इथे 9 रन्स. राजस्थान रॉयल्स डॉट बॉल. 22चा सिंगल आला. 22चा सिंगल आला मग 3 रन आले मग 0 मग एक 22चा परत एक आता 0. ठीक आहे 22 आहे काय 22 आहे ना आताची 22 आहे. धावा झाल्यात आपण पाहतोय धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपला. 55 धावांचा पाठलाग करताना धावा आल्यात त्या 10. आता 2 षटकांमध्ये करायच्या आहेत त्या 45. 45 रिक्वायर्ड. 12 बॉल्स 12 गेले 45. संध्याकाळची वेळ आहे. खरं तर पाहुणे यायला लागलेले आहेत. जैन प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. आता मात्र नाईट मध्ये तुम्हाला ही अंडरआर्मची क्रिकेट जैन प्रीमियर लीग खेळावी लागणार आहे. बोरी मैदान लोणावळ्याचं हे बोरी मैदान. स्कोर फक्त 10. मगाशी 3 4 आणि आता 6. बॉलर्स दक्ष ओसवाल आणि बॅट्समन समोर आहे समकित. 12 चेंडू 45 करायचे आहेत. 12 गेंदे 45 रन. 12 बॉल्स 45 रिक्वायर्ड. मस्त फटका मारलाय. 1 बाउन्स का चौकार. चौकार आलाय. फलंदाज समकित त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. करायचे होते 45. 12 चेंडू मध्ये आता 11 चेंडू मध्ये 41 धावा करायच्या आहेत. स्ट्राईक एंडला समकित. 11 गेंद 41. मस्त ड्राईव्ह केलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग वा मस्त चेंडू अडवला. 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावसाठी धावतात. 3 धावा पूर्ण केल्यात समकित आणि विकी यांनी. 11 चेंडू मध्ये 41 करायचे होते. आता आल्या 3 म्हणजे 38 करायचे आहेत त्या 10 चेंडू मध्ये. जे टीम या ठिकाणी बसलेले आहे तिथे मात्र विकी पांढरेच्या बॉल झाला. ज्या टीम बाउंड्री लाईनच्या जवळ बसल्या त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईन थोडे बाहेर बसा. रोपला टच होऊन बसू नका विनंती करतोय आपल्या सगळ्यांना. आपण खेळाडू आहात. सहकार्याची अपेक्षा आहे आपल्याकडून. समोर जे टीम बसलेली आहे थोडे रोप पासून थोडे मागे बसा. ही लक्ष्मण रेखा आखलेली आहे. विकेट गेलेली आहे विकी पालरेचा. बाद झालेला आहे विकी पालरेचा. क्लीन बॉल झालेला आहे. मोठी धावसंख्या उभारायची अजूनही करायची आहेत. मला वाटतं 38 जिंकण्यासाठी आणि बॉल शिल्लक असतील 9 बॉल 9 चेंडू 38. नवीन फलंदाज मागच्या वर्षीचे विनर दिव्यांश टायटन थोडे आता थकलेले आहेत कारण 9 चेंडू मध्ये त्यांना 38 करायचे आहेत. नवीन बॅट्समन राकेश राठोड. सिंगल आली डबल आली. 2 धावा इथे मिळतात त्या फलंदाज राकेश राठोडला. 19 झाल्यात. अजूनही करायचे 36. चांगला चेंडू होता. स्लोअर डिलिव्हरी फसवा चेंडू. 22 एक धाव आलेली. 20 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी करायचे अजून 35. 7 चेंडू आणि 35. कठीण होत चाललंय आव्हान. 7 गेंदे 35 रन. दोन धावा. षटक संपलेले. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 4 दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये 6 दिल्या. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 22 म्हणजे या षटकामध्ये आल्या त्या 12 धावा. आता जिंकण्यासाठी एका षटकामध्ये आता झालेल्या आहेत त्या 22 म्हणजे जिंकण्यासाठी करायचे 33 33 आणि चेंडू शिल्लक आहे 6. मागच्या वर्षी ज्यांनी ही ट्रॉफी जिंकली होती सीझन 2 JPL जैन प्रीमियर लीग ज्यांनी जिंकली होती
तो दिव्यांश टायटन आता अडचणीमध्ये आहे. बॉलर्स योगेश चव्हाण आणि समोर आहे फलंदाज मिड विकेटला मारलाय. दुसऱ्या धावसाठी धावत आहे. 6 चेंडू 33. आता 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 31. 5 मध्ये 31. योगेश चव्हाण डबल. तिसरी धाव. 4 धावा इथे काढलेल्या आहेत पळून. जिंकण्यासाठी करायचे होते 5 मध्ये 31. आता 4 मध्ये करायचे आहेत 27. 4 मध्ये 27. 4 बॉल 27. काळोखा मध्ये पण मस्त चेंडू अडवलाय. 3 बॉल 25. दिव्यांश टायटन 26. 3 बॉल 26. दिव्यांश टायटन सगळे बाहेर मारलेले रिटायर्ड 2 धावा 2 चेंडू आणि 24. बाहेर 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 मारलं तर count नाही होत ना. 2 बॉल 24. चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र हवी झालाय. राजस्थान रॉयल राकेशने मस्त झेल पकडलाय आणि आता जिंकण्यासाठी 1 बॉल आणि 26 ची गरज आहे. ISPL मध्ये एका बॉल मध्ये 9 मिळू शकतात पण इथे जैन प्रीमियर लीग आहे 26 मिळणार नाही. माचावर मारला तरी मिळणार नाही. 1 चेंडू आणि 26 ची गरज आहे. जैन प्रीमियर लीग लोणावळ्यामध्ये. नुसतं लोणावळ्याचं नाव घेतलं की मुंबईकरांना असं वाटतं कधी लोणावळ्यात जातोय आणि कधी थंड हवेमध्ये जातोय. ही सगळी मंडळींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा कारण इथलं वातावरणच तसं आहे लोणावळ्यामधलं. बोशी डॅम असेल पहुना डॅम असेल आणि ही मॅच मालदोडे जिंकलेली आहे. ती 2 धावा मिळाल्यात. ते राजस्थान रॉयल्स संघाने मालदोडे मॅच जिंकलेली आहे. दुसरी मॅच जिंकली राजस्थान रॉयल. बेस्ट ऑफ लक. आणि दिव्यांश टायटन मागच्या वर्षीचे सीझन 2 चे विजेते मात्र दुसरी मॅच या ठिकाणी हरलेले आहेत. त्यांनाही पुढे चान्स असेल तर बरं आहे. आणि आता मात्र आपण वळणार आहोत पुढच्या मॅचकडे जिथे टॉस झालेला आहे. धनलक्ष्मी आणि सूरज स्मॅशर्स ज्यामध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे धनलक्ष्मी टीमनं. दोन्ही बंधू आहेत सूरज स्मॅशर्स आणि धनलक्ष्मी. पक्के भाऊ पण पक्के वैरी आता मैदानात असणार आहेत. कारण मैदानात उतरले ना आपण की सगळे दुश्मन असतात. बाहेर आलो की सगळे मित्र. कारण पांडव म्हणाले होते की ते आपलेच आहेत. कोण? कौरव. मग त्यांना म्हणाला कोणतरी की मग ते समोर का उभे आहेत आपल्या